नाही, विषय फक्त एवढाच होता की आमच्या कुलदैवताचं जागरण करायच्या नवीन मूर्ती बनवल्या होत्या त्याच्यामुळं. बाकी कोणी वाटाड्या बिटाड्या तसा काही विषय नव्हता. फक्त देवाचे 5 पावले करून जागरण करायचं एवढाच मुद्दा नाही होता. हा विषय नाही, मी नाही मान्य करणार. नाही हा विषय नाही, मी नाही मान्य करणार. बाकीचं गप कोण्या राहायचं नाही, गप कोण्या राहायचं नाही. एकदा विषय हा झाला तर परत होणार नाही. एक जी बाजू आहे तुला बुडीताच लागू नाही कर. बुडीताच जे आहे याच्यामध्ये 2 टोकले आहेत का ती? नाही, 2 वावर किंवा खासर तुम्ही म्हणता. नाही माझं नाही काही. तुझं नाही त्याच्या लागून, तिथं लागून आहे. त्याच्या लागून, त्याच्यात नाही त्याचे लागून. तिथे लागून उंबराचं झाड किती अंतर होईल? उंबराचं झाड बांध होती माझं येत. आता हा जो बांध येतो त्या झाडापासली माती पुढे न्यायची. मी तुझ्या मनातली शंका मी सांगतो तुला. ही माती इथून उचलायची पुढे जेव्हा ठिकाणी जायचं तेव्हा या जागेत फक्त दोष आहे किंवा न आहे एवढा मला डायवजी दे. पुढचं काय मी सांगतो तुला. नावाचा प्रश्न असे नाव करायचा जो त्याची तुम्हाला बांधली पण त्याची काही फोडही केली नाही. फक्त जास्त केलं तुम्ही जो आपला माणूस गेला ऐकून घे त्याच्या नावाने बांधली पण तो हाय का ना आहे याचा काही शोध घेतला नाही. ही चुकी तुमची. मी त्या गोष्टीच आहे चुकलं देवा. पण आता ते बालक मोकळं झालं म्हणजे मग मी फक्त काय कर दया माझी लाव. दया लावायची तांब्या भरून दरवाजाच्या बाहेर ठेवायचं. मुठभर मीठ घ्यायचं 3 वेळा उतरायचं तांब्यात टाकायचं पाण्यात द्या आणि 15-20 मिनिटांनी तो पाणी रस्त्यावर सोडायचं. आणि मग जन्म तारीखाची वेळ काळ घेऊन त्याचा ब्राह्मण गजा त्याची जन्मकुंडली तो नाव करायचा विषय त्याचा शोध. आणि मग काय त्याच्या नावाच्या देवाला फुल लावून घे का बा हीच जर बाजू असेल तर उजवी दे नसेल तर डावी दे आणि पुढचा त्याचा कार्यक्रम करून घे. बाकी काय नाही. सुखाची राहू दे आरामशीर तू इथून जास्त बरं आराम पडत. बोल आहे दुसरं काय? गारण आहे. बोल. जेव्हा ते गारण असे आमच्या खरपूरच्या भाऊकीचं गारण आहे. बर. तर त्यांनी ठरवलं का जागरण करायचं. बर. आता जागरण करायचं म्हटल्यानंतर सगळी भावकी काही सारखी नाही. बरोबर. संशयाचं भूत एकमेकावर बसायला लागले. पण ज्यांनी जागरणाचा विषय काढला त्याचा हेतू चांगला आहे का काय त्याच्यामध्ये त्याचा हेतू आहे? नाही आता मी जागरणाचा विषय असा आहे म्हणजे कोणातरी वाटाडीने तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही जागरण करायला लागलो. त्याच्या मनाने तो करायला लागला नाही का तुमचं म्हणणं आहे? बरं ठीक आहे. समजा वाटाडे आहे. बरोबर आहे का कोणी वाटाडे? नाही. मग ज्यांना जागरण सांगितलं का आपल्याला जागरण करायचंय बरोबर आहे. मग यांना ह्या ज्या गोष्टी आहेत या पूर्ण भाऊपणाला विचारून काही गोष्टी त्या केल्या नाही. तुमचं म्हणणे नाही विचारासाठीच ते अगोदर विषय हा सगळा विषय झाला बरोबर आहे. पण जी काही दुखणी आहेत ऐकून घे प्रत्येकाची दुखणी वेगवेगळी आहेत आणि याच्यात हे भरडायचं काम हे बाकी होणार नाही. बरं मी म्हणतो नाही होऊ द्या तो भाग नाही. आता ज्याने ठरवलंय तोही माणूस इथं आलेला आहे. मग त्याला बोलतो व्हायचं. नाही, विषय फक्त एवढाच होता की आमच्या कुलदैवताचं जागरण करायच्या नवीन मूर्ती बनवल्या होत्या त्याच्यामुळं. बाकी कोणी वाटाड्या बिटाड्या तसा काही विषय नव्हता. फक्त देवाचे 5 पावले करून जागरण करायचं एवढाच मुद्दा नाही होता. हा विषय नाही, मी नाही मान्य करणार. पण मग काही देवाच्या गोष्ट जे सांगितल्याशिवाय मानव या गोष्टीला हात घालीत नाही. नाही पण मग देवाच्या मूर्ती बनवल्यानंतर त्याला काहीच करायचं नाही का असं तुमचं म्हणणं आहे का? ते करावंच लागतं. हा पण मग त्याच्यासाठी वाटाड्या कशाला पाहिजे? आमचं कुलदैवताचे जागरण करायचं का नाही त्याच्यासाठी वाटाड्याची गरज आहे का? आणि मग उद्या जी काय आडी अडचणी आहेत मग ह्या ज्या गोष्टी देव बनवलं बरोबर आहे. आता भावपणा आता जसं आपण म्हणतो गावात सर्व मिळून मग हे जे भावपणा मिळवलं याच्यात जे देव बनवलं याच्यात सगळ्यांचं मिठात पीठ आलं का? आलं ना. देव बनवताना सगळे होते. कबूल आहे का भावकीला? बाकीचं गप कोण्या राहायचं नाही. एकदा विषय हा झाला तर परत होणार नाही. तुम्ही देव केले देव बनवलं तेव्हा सगळ्यांनीच पैसे काढले होते ना. ते झाले मग हे आहे ना
फक्त ते हे दिलं नाही ना. भाऊ भोगते. कारण हा विषय असा आहे, ऐकून घ्या. हम्म. कर्त हे चांगलं करता करते, ऐकून घ्या. कर्त हे चांगलं करता करते, पण जी मानवाची शंका रुतलेली, हम्म. जी मानवाची शंका रुतलेली आहे, ती अजूनही रुतलेलीच आहे. म्हणजे जो एकीमेरीव दोष आहे हम्म. हा अजूनही सॉल्व झाला नाही. पुढं आता जरी तुम्ही म्हणता हे जे दैवत बनवलं, हम्म. पण जरी म्हणलं का हे मनाने बनवलं, पण मी बाकी मान्य करणार नाही. तुम्ही कुठेही जबाब लावा, तुम्हाला लावायचं तर ही गोष्ट करून घ्या, आनंदाची आहे, याच्यात सगळं होईल. पण याला मेन वाटाड्याशिवाय ह्या गोष्टी घडल्या नाही. हा, पण मग देव बनवताना वाटाडा नव्हता, आता वाटाडा नाही. तुम्ही म्हणता वाटाडा, तुम्ही त्याचं नाव सांगा. जबाब पाषाणाला तुमचं तुम्ही भावकीनं कुठेही लावायचं, कुठेही लावायचं. नाही आता ही सगळी तुमच्याकडे आल्या, तुमच्या पायाशी आल्या. पण उद्या ऐकून घे, हा. प्रश्न असा आहे, 2 आली नाही, 2 आली नाही, मान्य आहे का? हाय बरोबर आहे. 2 आली नाही, त्यांची जबाबदारी तुम्ही घेणार का? त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का? येतील का ते? समजा कोण तुमचं पुढचा मार्गाला जबाबदारी आहे. हा? हा? हा हे स्वतः 2 नाही आलं, हा बरोबर आहे. 2 नाही आलं. देव काय सांगितलं मी सांगता 2 नाही आलं. याची जबाबदारी नको याला सगळ्यांना सांगितलं सगळं आम्ही हा, मग देवाला सगळ्यांना ऐकून घे, सांगितलं होतं. हा जो विषय आहे ना, आलं का? हा. उद्या आता हे जे आता हे केलं बरोबर आहे, काही तुम्ही वाईट नाही केलं, चांगले केले बरोबर आहे. हो. पण उद्या आजही त्याच्या मातीवर खोपरं फुटणार आणि उद्याही त्याच्या मातीवर फाकं फुटणार. त्याला खोकला आले होतो कोणाला देणार आहे? मग आता आम्ही सांगताना जेव्हा सगळ्यांना हा, सांगितलं बरोबर आहे. पण ही जबाबदारी भावकीने घ्यायची. ही अंधारातली गोष्ट ना, आमची 8-10 दिवसाची गोष्ट आहे. मग का नको यायला? बरोबर आहे, पण ही जबाबदारी भावकीने घ्या पाहिजे ना. आम्ही कशी काय घेणार? 15 दिवस झालं त्यांना सांगू दे, 15 दिवस हा. झाले. आणि मग पुढचा मार्ग मी नाही ना करू शकत. नाही, पण मी काय मग म्हणतो त्या तेव्हा- दिवसाचा तेव्हा असा विषय होता की जागरणाला कुणी पाचारण केलं. समजा जागरणाला मी म्हटलो भावकीला बर की मूर्ती बनवल्या 3 वर्षापूर्वी, त्याचं जागरण आपण घातलं नाही तर आपण जागरण घालू. बर पण माझ्या संबंधित काही गोष्टी तुमच्याकडनं बोलल्या गेल्या. मग आता दोष त्या राहिलेल्या दोघांवर आहे का मग आमच्यावर आहे? प्रश्न असा आहे, दोषाचा प्रश्न असा आहे, जर उद्या दोष तुझ्याकडे नाही आलं का लक्षात, हम्म. पण बाजू जर याची काही त्यांना कमी जास्त झालं तर पहिला दोष तुझ्या मातीवर येणार आहे. पण मग काय, मी कुलदैवताचं जागरण करायचं भावकीला सांगितलं तर माझं चुकीचं झालं का? मग चुकीचा प्रश्न असा आहे का ज्या काही गोष्टी आहेत खानाखुना, ऐकून घे, हम्म. काही ज्या बाबी आहेत हम्म. तर पूर्वीच्या ह्या घडून गेलेल्या आहेत, आणि ह्या घडून गेल्यामुळे एकीमेरीचा दोष हा एकीमेरीवर राहिलेला आहे. आलं का लक्षात? आणि हा दोष निघत नाही हम्म. तर उद्या कोणला जबाबदारी, काही खोकला आला तर मग कोण वाटाड्या, कोण देऊ, त्याची जबाबदारी कोण घेणार? तुम्ही घेणार. नाही ना, मी कशी घेणार? हा? मी फक्त चांगल्या हेतूने की बाबा आपल्या मूर्ती बनवल्या त्याचं जागरण करायला पाहिजे एवढाच हेतू होता. हा विषय त्याच्यानंतर काही गोष्टी तुमच्याकडनं ऐकल्या गेल्या की बाबा ज्यांनी जागरणाला पाचारण केलं बरोबर आहे ना. त्यांनी वाटाडा बघितलाय, त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या, त्याच्या इतर ह्या काहीतरी ज्या गोष्टी आहेत. तुमचा मार्ग असा जसा भाऊपणा इथं आला हम्म. तसंच भाऊपणाला 5 ठिकाणी 2 ठिकाणी घाटमातीवर जाऊन याचा जबाब सोडवायचा. मनातली शंका सगळी निघते. आता दुसरीकडे जाण्यापेक्षा द्यावा, तुम्ही रस्ता दाखवला होता तर तुम्हीच क्लिअर करून द्यायचं. रस्ता क्लिअर नाही आज असं आहे होईल, पण उद्या ते 2 जण काय झालं तर त्याची जबाबदारी कोण घेईल? ते 2 जण आता बाजूला राहिलं. विषय असा होता की ज्याने जागरणाला पाचारण केलं त्याच्यापाशीच काही गोष्टी तुम्ही आणून ठेवल्यात, तर त्याची सोडवणूक काय आहे किंवा तुम्हाला काय दिसलं त्या गोष्टी सांगा भावकीला. जी सोडवणूक आहे आज, हम्म. तर एक जो मार्ग असा आहे, जी काही वस्तू आहे हम्म. जी तुझ्याकली, हम्म. तर तुझी वस्तू ही तुला जाऊन भरायला लागल. भावकीला कशी मी देईल? मग आता भावकी आले तर ती वस्तू काय आहे तिचा उलगडा करून द्या ना. ही जी वस्तू आहे हम्म. ही आहे चेड्या चपाटीची, हा. आणि ही एक बाजू आहे देवाची, हा. बाजू 2. बरोबर. आणि ह्या 2 बाजूचं निवारण करायचं म्हटलं, ऐकून घे, हम्म. उद्या तू करणारे सगळ्यांना धरून देवाची बाजू, हम्म. देवाची बाजू सक्सेस होते. बरोबर. पण उद्या हम्म. 2 नाही आलं हम्म.
ऐकून घे. हम्म. उद्या 2 नाही आलं, आज ह्या गोष्टी आहेत जी एक चेड्याची बाजू आहे. ऐकून घे. हम्म. उद्या आपण देवाचं काम करणार नाही, त्याचा मान त्याला द्यायला लागणार का नाही लागणार? आपण मग तो चेड्याचा पटा तुम्ही त्याचा उलगडा करा, कुठं आहे ते दाखवा, कोणी आणला ते दाखवा. आता मी पाचारण केलं म्हणून मी आणला असं तुमचं म्हणणं आहे, पण मग मी जर आणला तर मी कुठून आणला त्याचा उलगडा करून द्या. उद्या माझ्यावर संशय राहायला नको. मग ह्या संशय करताच याची निर्माण चालले का? सगळे असती त्याची जबाबदारी तू घेत असेल तर पुढचं पाऊल मी माझा जबाबदारी घ्यायचा काही संबंध नाही देवा. नाही, मग मी नाही घेऊ शकत जबाबदारी. तुम्ही काय गोष्टी तुमचा सांगितल्या, तुम्ही माझ्यापर्यंत आणून ठेवल्यात, तर त्या गोष्टीचा तुम्हाला उलगडा करून द्यायला लागेल. ही गोष्ट आहे, जबाबदारी तुमची. तुम्ही पुढे जायचं 5 ठिकाणी भावकीना प्रश्न सोडवायचा. आमचा मुद्दा एवढाच आहे की तुम्हाला ज्या काही गोष्टी दिसल्यात त्या गोष्टींचा तुम्ही उलगडा करून द्यावं. मला जी गोष्ट आहे, जी मार्ग आहे, आता तू म्हणतो मी तर कुठं वाटाड्या पाहिला नाही. नाही, बरोबर आहे. बरोबर. आता जे असं असतंय का वाटाड्या मला दाखविते, हम्म. कुठे दाखविते हा तुमचा तुम्ही शोधवायचा. नाही नाही, आमचं कसं शोधणार? तुम्ही आमच्या मनात आणून दिलं म्हणलं तुम्ही शोधून द्यायला पाहिजे. नाही, मी कसं शोधे? मग तुम्ही ते आणून का दिलं मग मनामध्ये? आता त्याने जर आणलंच नाही, कुठं ऐकून केलंच घे. नाही, त्याचा प्रश्न मी काय तुम्हाला म्हणतोय, हा, त्यानं आणला हा, न आणला, आहे का हा. लक्षात? जी गोष्ट आहे आज हा, जी हे साध्य करतोय, हा. बरोबर आहे, हा. म्हणजे त्याच्या मागे काहीतरी आहे. तुम्ही आता कुलदैवताची पूजा करताना सुद्धा स्वार्थ दाखवून दिलाय. आमचं असं भाऊ की म्हणलंय का भाऊ काय ते तुम्ही दाखवा ना, दोषी कराय की मी ठरवी. दोषी तर काय मी तेव्हाही सांगितलंय, दोषाचा प्रश्न काय? उद्या मी काय म्हणलोय, तो जागरण करणार आहे, बरोबर आहे. हा बरोबर. पण जागरण करणार उद्या, ही जी गोष्ट आहे आज मार्ग 2 देवापाशी एक जो देव आहे, बरोबर आहे. पण हे मात्र खरं आहे का? हा. दोन बाजू आहेत, हे खरे आहेत हा ना? खऱ्या, तुम्ही जबाब सोडवा ना तुमच्या देवाला बरं, कुठे. बरं, ठीक आहे. नाही 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 नाही, हे चेड्याची जी गोष्ट आहे त्याच्यावर तुमचा विश्वास आहे का? प्रश्न असं आहे, ऐकून घे. हा. ही जी बाब आहे, मी काही म्हणत नाही तो कोणाला मारलं नाही, कोणाला उठवलं नाही, हम्म. आलं का लक्षात? हम्म. पण जी देवाची बाबू आणि दुसरी या 2 बाजू आहेत, हायात का नाही हे तुमच्या शोधायच्या. नाही, आम्ही कसं शोधणार? आम्हाला माहितच नव्हतं म्हणून आम्ही तुमच्या पैसे आलो. मी काय सांगतोय, जबाब तुमचा तुम्ही सोडून घ्यायचा. कुठे आमचं आम्ही कसं काय सोडायचं? तो स्वतः दाखवून दिलं हे का? का मग त्याला तू दाखवून दिला देवा, हे तू सोडवायचं. मग घे सगळी एकत्र. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.